तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फंक्शन यावरती काही प्रोग्राम घेणार आहोत. तर मित्रांनो, फंक्शन म्हणजे काय? म्हणजे फंक्शन म्हणजे प्रोग्राममधील एक ब्लॉक ऑफ कोड जो एक स्पेसिफिक काम करतो, त्याला आपण फंक्शन म्हणतो. फंक्शनची डेफिनेशन म्हणजे काय? फंक्शन इज अ सेल्फ कंटेन्ड ब्लॉक ऑफ कोड दॅट परफॉर्म अ स्पेसिफिक टास्क अँड कॅन बी कॉल्ड व्हेन एव्हर नीडेड इन अ प्रोग्राम. जो की आपल्याला एखादा सपोज स्पेसिफिक टास्क हवा असेल तर आपण म्हणजे एखादा ब्लॉक ऑफ कोडला त्यालाच आपण असे फंक्शन असे म्हणतो. तर हे मित्रांनो इथे बघू शकतात, हा आपला इतका ब्लॉक ऑफ कोड आहे. तर ही झाली आपली फंक्शन. ओके, ह्याच्यामधला जेवढा काही कोड असेल त्यालाच आपण फंक्शन म्हणतो. ही आपली सिंपल झाली फंक्शन. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण एक दोन प्रोग्राम फंक्शन जे बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. तर सर्वप्रथम मित्रांनो, ही झाली आपली मेन फंक्शन. तर मी मेन फंक्शनच्या वरी मित्रांनो एक छोटी सिंपल फंक्शन क्रिएट करतो वाईड माय फंक्शन म्हणून. तर मित्रांनो, मी इथे फंक्शन क्रिएट केली. ही झाली युजर डिफाईन्ड फंक्शन, ओपन कर्ली ब्रॅसेस आणि क्लोज कर्ली ब्रॅसेस. याच्यामध्ये मित्रांनो मी जो काही कोड लिहिल तर ही मित्रांनो पूर्ण आपली फंक्शन झाली. ओके, आणि तर मित्रांनो यामध्ये सपोज मी इथे मेसेज प्रिंट करतो, प्रिंट वेलकम गोविंदा. ओके, इथे मेसेज डिस्प्ले करतो. तर मित्रांनो ही झाली आपली फंक्शन डिफाईन. आणि मित्रांनो इथला फंक्शनला कॉल कसं करायचं, तर आपण मित्रांनो खाली मेन फंक्शन थ्रू आपण कॉल करू त्या फंक्शनला. तर मी इथे मेन फंक्शनमध्ये डायरेक्ट मित्रांनो या फंक्शनचं नाव टाकतो इथे. तर डायरेक्ट ऑटोमॅटिकली आपला फंक्शन कॉल होतो. तर इथे नाव टाकल्याच्या नंतर मित्रांनो ऑटोमॅटिकली या फंक्शनचा याला कॉल जातो, या फंक्शनला कॉल करतो. तर वाईड कीवर्ड म्हणजे असा मित्रांनो की त्यामध्ये रिटर्न व्हॅल्यू काही नाही आहे. जसं की इंटिजर काय करतो, व्हॅल्यू रिटर्न करतो, तसं वाईड जर वापरलं तर वाईड कोणतीही व्हॅल्यू रिटर्न करत नाही. तर मित्रांनो आपला या फंक्शनचा डेटा टाईप काय आहे, वाईड काय रिटर्न करत नाही, काहीच रिटर्न करत नाही. त्यासाठी आपल्याला जसं की आपण या फंक्शनमध्ये मेन फंक्शनमध्ये त्याचा डेटा टाईप इंटिजर ठेवला आहे, तो इंटिजर काय करतो मित्रांनो रिटर्न व्हॅल्यू करतो. त्यासाठी आपण इथं रिटर्न 0 दिले. पण वाईड काय करतो, रिटर्न करत नाही. त्यासाठी आपण रिटर्न व्हॅल्यू केलेली नाही. फंक्शनचा डेटा टाईप आपण कोणता बी घेऊ शकतो, जसं की कॅर, वाईड, फ्लोट, बुलियन. तर अशा प्रकारे मित्रांनो कोणताही आपण डेटा टाईप घेऊ शकतो. तर मित्रांनो हा होता सिंपल प्रोग्राम. तर मी रन करून बघूयात काय आउटपुट येतं, कशा प्रकारे हा कंपाईल होतो, कशा प्रकारे हा एक्झिक्यूट होतो. तर मी सर्वप्रथम कंपाईल करतो. तर बघू शकतात कंपाईल झालेला आणि आपल्याला योग्यरित्याने आउटपुट पण आलेला आहे. तर स्टार्टिंगला मित्रांनो आपला बघू शकतात आपली फंक्शन डिफाईन. त्यानंतर मित्रांनो आपण डायरेक्ट फंक्शनला कॉल केला आणि आपण आपल्या त्या फंक्शनला कॉल झाल्याच्या नंतर ती फंक्शन एक्झिक्यूट झाली आणि आपल्याला योग्य तो आउटपुट मिळालेला आहे. तर मित्रांनो यामध्ये हा होता एक सिंपल प्रोग्राम. तर मित्रांनो याच्यानंतर आपण जो रिटर्न पास करतो, रिटर्न फंक्शनचा एक प्रोग्राम घेऊयात. जसं की मी इथे एक रिटर्न फंक्शन क्रिएट करतो. त्यामध्ये आपल्याला काहीतरी व्हॅल्यू रिटर्न करायची आहे. जसं की मी त्याचा डेटा टाईप इंटिजर ठेवतो आणि नंतर माय फंक्शन नावाने एक मी फंक्शन क्रिएट करतो आणि पॅरेंथेसिसमध्ये मित्रांनो एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो. मी इंटिजर नम या नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर केला आहे, त्याचा डेटा टाईप ठेवला आहे इंटिजर मित्रांनो. तर यानंतर मित्रांनो मी खाली फंक्शन ब्रॅकेटमध्ये मित्रांनो एक रिटर्न व्हॅल्यू करतो, रिटर्न नम इंटू, इथे आपण काहीतरी रिटर्न करू नम इंटू नम. तर मित्रांनो इथे रिटर्न केलं आहे मी. आणि मित्रांनो आपल्याला मेन फंक्शनमध्ये एक स्टेटमेंट पास करायची आहे. त्यामध्ये मी प्रिंटअप हा फंक्शन यूज करतो, जी की प्रीडिफाईन्ड फंक्शन आहे आपली. त्यामध्ये मित्रांनो मी इथेच टाईप करतो स्क्वेअर इक्वल %d का वापरलेला आहे आपण, कारण की आपला जो डेटा टाईपवरती आहे तो इंटिजर आहे, त्यासाठी आपण %d वापरतो. आणि त्यानंतर मी या माय फंक्शन याला कॉल करतो, माय फंक्शन या फंक्शनला कॉल करतो. जसं की माझ्या फंक्शनचं नाव काय आहे, माय फंक्शन. तर मी सिंपलसं इथे माय फंक्शनला कॉल करतो आणि यामध्ये मित्रांनो मी एक व्हॅल्यू पास करतो. व्हॅल्यू काय आहे, जसं की आपल्याला एखादा स्क्वेअर काढायचा आहे, त्यासाठी मित्रांनो मी एक 5चा जर स्क्वेअर काढायचा असेल तर मित्रांनो इथे व्हॅल्यू पास करतो. तर मित्रांनो बघू शकतात आपण रन करून बघूयात. तर मित्रांनो आपल्याला सेव्ह केला आहे, कंपाईल झालेला आहे सक्सेसफुली. आणि हे बघू शकतात मित्रांनो 5चा स्क्वेअर जो आहे आपल्याला मिळालेला आहे. इथं स्क्वेअर इज 25. तर मित्रांनो यामध्ये कसं झालं, आपल्या फंक्शनमध्ये माय फंक्शनमध्ये आपण एक रिटर्न केली, नम एक व्हेरिएबल डिक्लेअर केला. नम या व्हेरिएबलमध्ये मित्रांनो आपण जो काही युजर एंटर करणार आहे, जसं की रिटर्न करणार आहे किंवा युजर इथे मेन फंक्शनमधून जी आपण व्हॅल्यू पास करणार आहोत ही झाली मित्रांनो, हीच कुठे जाऊन स्टोअर होणार ही व्हॅल्यू मित्रांनो या नम या व्हेरिएबलमध्ये. मग नम काय रिटर्न करणार, नम इंटू नम म्हणजे
मल्टिप्लाय करणार आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला योग्य तो रिटर्न करून योग्य तो आउटपुट मिळणार. तर मित्रांनो हा होता एक सिम्पल सी फंक्शन. जसे की वाईड फंक्शन काय रिटर्न करत नाही आहे आणि जो इंटिजर इंट फंक्शन असते तो एक व्हॅल्यू रिटर्न करते. यामध्ये आपण रिटर्न एक व्हेरिएबल करून पण योग्य आउटपुट बघितला आहे. तर मित्रांनो आणखी एक प्रोग्राम घेऊयात आपण सिम्पलसं फॅक्टोरियल नंबरचा. जसं की आपल्याला एखाद्या नंबरचा फॅक्टोरियल काढायचा आहे. तर मित्रांनो स्टार्टिंगला मी इथे काय करतो, हे कट करतो. सपोज आपल्याला एखादा एक्झाम्पल घ्यायचं आहे, एक फॅक्टोरियल नंबर काढायचा आहे एखाद्या संख्येचा. तर त्यासाठी मित्रांनो मी सर्वप्रथम एक सेम ॲज इट इज हीच फंक्शन राहू देतो. जसं की स्टार्टिंगला मी इंटिजर घेतलं आहे आणि त्यानंतर मी माझ्या फंक्शनचं नाव जसं की माय फंक्शन, तसं तुम्ही काही देऊ शकता. आणि त्यामध्ये मी एक डेटा टाईप पास केला आहे इंटिजर, आणि इंटिजर नावाने एक व्हेरिएबल क्रिएट केला आहे. ओके, तर यानंतर आपल्याला एखाद्या संख्येचा फॅक्टोरियल काढायचा आहे. त्यासाठी मित्रांनो स्टार्टिंगला मी इथे एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो इंटिजर आय नावाचं. इंटिजर डेटा टाईप वापरून आय नावाचा एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो आणि त्याचनंतर मित्रांनो फॅक्ट नावाचा एक व्हेरिएबल डिक्लेअर करून त्याची व्हॅल्यू ठेवतो 1. ओके, तर मित्रांनो हे व्हेरिएबल दोन डिक्लेअर केले. तर मी याच्यानंतर एक फॉर लूप चालवतो मित्रांनो. जसं की मला फॅक्ट नंबर काढायचा आहे, त्यासाठी मी एक फॉर लूप चालवतो आय = 1 देन कोमा. ही झाली आपली इनिशियलायझेशन. त्यानंतर मी कंडिशन देतो आपल्या फॉर लूपची. ती कंडिशन कुठपर्यंत राहील मित्रांनो, जसं की नम या व्हेरिएबलपर्यंत. नम जो व्हेरिएबल आपण जे व्हॅल्यू देणार आहोत त्यापर्यंत ती कंडिशन राहील. यानंतर मित्रांनो इन्क्रीमेंट, डिक्रीमेंट, आणि त्यानंतर मित्रांनो खाली फॉर लूपच्या बॉडीमध्ये सिम्पलसं मी इथे एक कंडिशन टाकतो, फॅक्ट = फॅक्ट इंटू आय. तर याने करून मित्रांनो आपल्याला जो या कंडिशनमुळे जो आपल्याला जो फॅक्टोरियल नंबर काढायचा आहे तो योग्यरित्याने येईल. आणि खाली मित्रांनो फॉर लूपच्या बॉडीच्या नंतर एक रिटर्न फॅक्ट म्हणून पास करतो, एक व्हॅल्यू जे फॅक्टची व्हॅल्यू राहील ती रिटर्न करतो. तर मित्रांनो बघू शकता तिथे मी फॅक्ट हा रिटर्न केलेला आहे. आणि खाली मित्रांनो हे झालं आपलं फंक्शन. आपण डिक्लेअर केलेली आहे फंक्शन. त्यामध्ये आपण एक फॅक्टोरियल नंबर काढण्यासाठी एक प्रोग्राम टाईप केलेला आहे. जसे की दोन व्हेरिएबल्स क्रिएट केलेले आहेत, एक आय नावाचं आणि एक फॅक्ट. त्याची व्हॅल्यू आपण 1 ठेवलेली आहे. त्यानंतर फॉर लूपमध्ये आपण इनिशियलायझेशनमध्ये आय = 1 ठेवलं आहे. त्याची कंडिशन काय दिली मित्रांनो, आय <= नम. म्हणजे जो काही आपण सपोज या नम व्हेरिएबलमध्ये स्टोअर करतो त्याची इतकी व्हॅल्यू मित्रांनो. आणि त्यानंतर मित्रांनो I++. त्यानंतर मित्रांनो फॅक्ट काय करणार, जसं की नम व्हेरिएबलमध्ये सपोज मी 5 ठेवली तर मित्रांनो ती व्हॅल्यू वाढत राहणार आणि फॅक्ट या व्हेरिएबलला मल्टिप्लाय करणार, जेणेकरून आपला जो फॅक्ट निघेल तो एक्सपेक्टेड आउटपुट शो होईल. तर मित्रांनो सिम्पल होता प्रोग्राम. आता या प्रोग्रामला आपण रन करूयात. तर स्टार्टिंगला मी इथे प्रिंटअप फंक्शन यूज करतो. प्रिंटअप फंक्शन यूज करून मित्रांनो यामध्ये एक मेसेज प्रिंट करतो, फॅक्टोरियल इज. आणि यानंतर मित्रांनो मी जसं की डेटा टाईप काय घेतला आहे, इंटिजर घेतला आहे. त्यासाठी मी इथे %d यूज करतो. आणि त्यानंतर मित्रांनो आपल्या जी फॅक्टोरियल जी फंक्शन आहे, तर मित्रांनो सिम्पलसं मी ह्या फंक्शनला इथे कॉल करून टाकतो आणि त्यामध्ये एक व्हॅल्यू पास आउट करून टाकतो, जसं की मी माय फंक्शन. ओके, तर याच्यामध्ये मित्रांनो मी एक सपोज आपल्याला कितीचा फॅक्टोरियल काढायचा आहे, तर मित्रांनो इथे मला 5चा फॅक्टोरियल काढायचा आहे. तर आपल्याला एक्सपेक्टेड आउटपुट काय येईल, 125. हा 5चा फॅक्टोरियल नंबर असतो. तर तसं आपल्याला आउटपुट येईल. तर मी याला सिम्पलचं सेव्ह करतो आणि रन करून बघूयात आपण. तर मित्रांनो इथे एक एक्स्ट्रा झालं आहे, कट करतो. तर सक्सेसफुली कंपाईल झालेला आहे आणि आपल्याला एक्सपेक्टेड 125 म्हणलो होतो मी. तर हे बघू शकतात मित्रांनो 5चा जो फॅक्टोरियल नंबर आहे 125 एक्सपेक्टेड आलेला आहे. जसं की यामध्ये मला जर एखादी दुसरी जरी व्हॅल्यू जरी एंटर केली, मी सपोज 10 केली, तर याचा एक्सपेक्टेड जो फॅक्टोरियल नंबर आहे तो आपल्यासमोर येईल. तर बघू शकतात हा त्याचा फॅक्टोरियल नंबर आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण जो आहे या प्रोग्राम थ्रू फॅक्टोरियल नंबर अशा थ्रू आपण फंक्शनचा यूज करून मित्रांनो आपण काढू शकतो. तर मित्रांनो समजण्याकरता एक सिम्पलचा एक प्रोग्राम घेऊ, जसं की इव्हन और ऑडचा प्रोग्राम घेऊ आपण तर मित्रांनो इव्हन और ऑडमध्ये कसं असतो मित्रांनो, तर स्टार्टिंगला आपण एक कंडिशन देणार आहोत. जसं की हा एक फंक्शन आहे आपला माय फंक्शन. ही फंक्शनला आपल्याला इथे रिटर्न काही करायचं नाही, त्यासाठी मी वाईड हा यूज करतो इथे. त्यानंतर मित्रांनो मी हा एक व्हेरिएबल ॲज इट इज सेम राहू देतो. आणि त्यानंतर मित्रांनो मी या फंक्शनमध्ये एक कंडिशन देतो. कंडिशन काय राहणार, मी आपल्याला इव्हन आणि ऑड नंबर काढायचा आहे, चेक करायचा आहे. त्यासाठी मित्रांनो नम या व्हेरिएबलमध्ये मी नम या व्हेरिएबलसाठी एक कंडिशन लावतो, %. जसे की आपण
जी आपली इव्हन ऑड नंबर काढायची जी कंडिशन आहे ती इथे कंडिशन देतो आणि कंडिशन दिल्याच्या नंतर मित्रांनो मी खाली इथे प्रिंट करतो, जसं की प्रिंट आउट देऊन इथे मेसेज देतो इव्हन नंबर आणि त्यानंतर मित्रांनो मी खाली इथे एल्स या पार्टमध्ये मित्रांनो एल्समध्ये ऑड नंबर जर कंडिशन मॅच झाली तर मित्रांनो इव्हन नंबर येईल आणि कंडिशन जर चुकीची ठरली तर मित्रांनो खालची स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल, म्हणजेच ऑड नंबर. तर बघूया मित्रांनो आपण, आणि यामध्ये मित्रांनो एक खाली या फंक्शनमध्ये आपल्याला एक व्हॅल्यू पास करायची आहे खाली, जो की मेन फंक्शनमध्ये. तर मित्रांनो मी माय फंक्शनला कॉल करतो डायरेक्ट इथून मेन फंक्शनमधून आणि त्यामध्ये व्हॅल्यू पेस्ट करतो, जसं की 5. तर मित्रांनो यामध्ये काय होईल, जो की आपल्याला हा प्रोग्राम आपण मेन फंक्शनमध्ये एक व्हॅल्यू पास केली तर मित्रांनो ही व्हॅल्यू ही फंक्शन काय करेल मित्रांनो, ह्या फंक्शनमध्ये कॉल करेल आणि चेक करेल 5 हा इव्हन आहे की ऑड आहे. जर सपोज इथे जर मॅच झाला, या कंडिशन जर मध्ये मॅच झाला तर मित्रांनो ही स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल आणि जर इथे जर मॅच नाही झाला तर अदरवाईज एल्स पार्ट एक्झिक्यूट होईल. तर मित्रांनो मी सिम्पलचा रन करून बघतो काय आहे आउटपुटला. तर कुठे टोकन राहिले 11/9ला. हां ते आपलं नाव चुकलं इथे. माय फंक्शन सेव्ह करून घेतो आणि नंतर तर बघू शकता ते पण नाही आहे एरर वॉर्निंग. तर यामध्ये बघू शकतात मित्रांनो आउटपुट आलेलं आहे. 5 हे एक ऑड नंबर आहे, त्यासाठी मित्रांनो आपली ही स्टेटमेंट एक्झिक्यूट झाली. जर इव्हन नंबर असला असता, सपोज आपली कंडिशन काय आहे, num%2 = 0, म्हणजे याला जर ही 2च्या रेंजमध्ये आलता, जसं की 2, 4, 6, 8, 10, 12 असा ह्याच्या रेंजमध्ये आला असता तर मित्रांनो हे इव्हन नंबर झाला असता. पण हे 5 जो आहे तो ऑड नंबर आहे, तर मी इथे व्हॅल्यू चेंज करून करता इव्हन नंबर देतो, जसं की हा 12 जो आहे तो इव्हन नंबर आहे आणि याला परत मी रन करून बघतो. तर बघू शकता एक्सपेक्टेड आपल्याला आउटपुट जो आहे आपल्या स्क्रीनवरती शो आला आहे इव्हन नंबर. तर मित्रांनो हा होता बेसिक फंक्शनमध्ये. या फंक्शनमध्ये मित्रांनो वाईडमध्ये कोणतीही व्हॅल्यू रिटर्न केलेली नाही, काही नाही, सिम्पलचा प्रोग्राम आहे मित्रांनो. तर तुम्ही म्हणताल की फिल्ड्स वापरली आहे तुम्ही इथे, तर याच्यामध्ये कर्ली ब्रेसेस वगैरे काय दिले नाहीत, तर ऑप्शनल आहे मित्रांनो. इथे कर्ली ब्रेसेस द्या, अगर नका देऊ तर मी इथे सिम्पलचं कर्ली ब्रेसेस देऊन पण एक्झिक्यूट करू शकतो. असं काही नाही आहे की कर्ली ब्रेसेस दिले नाही दिले तरी, पण मी दिले नव्हते. तर तुम्ही म्हणाल की असं कसं, तर ऑप्शनल असतं यामध्ये. तर मित्रांनो हा एक होता सिम्पल प्रोग्राम. तर मित्रांनो आणखी एक याच्यानंतरचा आपण आणखी एक ॲडिशनचं प्रोग्राम एक्झिक्यूट करून पाहणार आहोत. तर मित्रांनो मी हे कट करतो आणि यामध्ये आपल्याला एक सिम्पल ॲडिशनचा प्रोग्राम घ्यायचा आहे. जसं की मी इथे वाई ठेवली, तर मला ॲडिशन करण्यासाठी एखादी व्हॅल्यू रिटर्न करायची आहे. तर मी इथे याचा डेटा टाईप इंटिजर ठेवतो या फंक्शनचा. तर मित्रांनो मी इथे इंटिजर या फंक्शनचा डेटा टाईप ठेवतो आणि सिम्पलचं फंक्शनचं नाव सेमच ठेवतो, तशी काय अडचण नाही आहे फंक्शनची. आणि यामध्ये मी एक पण व्हेरिएबल पास करत नाही, सिम्पल ठेवतो. आणि मित्रांनो मी खाली फंक्शनमध्ये एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो, int a = 10. ओके, डायरेक्ट मी त्या व्हेरिएबलमध्ये डायरेक्टली व्हॅल्यू पेस्ट करून दाखवतो, जसं की आपल्याकडून यूजर कोण वगैरे घ्यायची नाही आहे, डायरेक्टली प्री डिफाईन मी व्हॅल्यू पेस्ट करतो. आणि नंतर b या व्हेरिएबलमध्ये आपण 20 ठेवू अशा प्रकारे. आणि त्यानंतर मित्रांनो खाली प्रिंट एक स्टेटमेंट पासआउट करू, प्रिंट ऑफ सम इज इक्वल %d. जसं की आपला जो डेटा टाईप आहे तो इंटिजर आहे, त्यासाठी %d आणि नंतर a+b. ओके, आणि यानंतर सेमीकॉलन. तर मित्रांनो सिम्पलच्या फंक्शनमध्ये 2 व्हॅल्यू पास केल्या, a आणि b. त्यानंतर मित्रांनो एक कंडिशन दिली, त्यामध्ये a+b आणि आपल्याला रिटर्न आपल्याला याचा सम काढायचा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही सम काढू शकता. आणि मी डायरेक्ट मेन फंक्शन थ्रू या फंक्शनला कॉल करतो, जसं की ही फंक्शन आहे. तर इथून मी मित्रांनो मेन फंक्शनमधून डायरेक्ट इथे कॉल करून टाकतो. तर बघू शकतात मित्रांनो यस, आणि आपण एक्सपेक्टेड आउटपुट बघूयात. तर मित्रांनो इथे सिम्पलचा एरर काय आला आहे की आपण इथे कोमा नाही दिला. तर मित्रांनो आता बघूयात Ctrl+S F9 F10. तर बघू शकतात मित्रांनो आपल्याला रिटर्न काय झालं आहे, सम 30. या दोघांची डेफिनेशन होऊन आपल्याला एक्सपेक्टेड आउटपुट भेटलेला आहे. तर मित्रांनो हा एक सिम्पल प्रोग्राम होता, जसं की सम. तर मित्रांनो अशा प्रकारे फंक्शनचा यूज
करू शकतो. यामध्ये मित्रांनो सी लँग्वेजमध्ये 2 टाईपचे फंक्शन असतात. एक तर फ्री डिफाईन फंक्शन, जसे की सी लँग्वेजमध्ये आधीच डिफाईन आहेत, जसे की स्कॅनएफ फंक्शन झाली, गेट फूट, पुन्हा नंतर प्रिंटअप, ह्या फ्री डिफाईन फंक्शन आहेत. आणि युजर डिफाईन म्हणजे आपण जो डिफाईन करतो किंवा आपण अशा प्रकारे जो फंक्शन्स बनवतो त्याला आपण युजर डिफाईन फंक्शन म्हणतो. आणि मित्रांनो यामध्ये युजर डिफाईन फंक्शनमध्ये पण 2 टाईप असतात, जे की वाईड फंक्शन आणि रिटर्न फंक्शन. म्हणजे वाईड फंक्शन म्हणजे की त्यामध्ये कोणतीही व्हॅल्यू रिटर्न करत नाही फंक्शन, आणि रिटर्न फंक्शन म्हणजे जो की एखादी व्हॅल्यू रिटर्न करू शकतो. तर बेसिक लॉजिक होतं मित्रांनो यामध्ये. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक्स, सबस्क्राईब्स आणि शेअर करा. असंच माझ्यासाठी जोडून राहायचं असेल तर असं सपोर्ट करा मित्रांनो. तर मित्रांनो यानंतर आपण जो आहे ही सिरीज कंप्लीट झाल्याच्यानंतर मित्रांनो आपण पायथन, फ्लटर, जावा, C++, PHP अशा बऱ्याचशा काही लँग्वेज शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत या चॅनल थ्रू. तर मित्रांनो तुमच्यासाठी जर तुम्हाला जर समजत असेल माझी टीचिंग, तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्यासोबत जोडून राहा. तर धन्यवाद मित्रांनो, मी इथे थांबतो. आपण बाकीचा पार्ट जो आहे